24 जुलै 1991चा देशाचा सर्वात महत्त्वाचा असा अर्थसंकल्प मांडला जात होता आणि त्या अर्थसंकल्पाच्या अगदी शेवटी एक वाक्य बोललं जातं, नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अन आयडिया हुज टाइम हॅज कम. म्हणजे अर्थातच ज्या कल्पनांची वेळ आली आहे अशा कल्पनांना जगातली अशी कोणतीही शक्ती नाही ती थांबू शकणार नाही. ती थांबू शकणार नाही अशी शक्ती पृथ्वीवरती नाही, असा त्याचा अर्थ. हे वाक्य होतं देशाचे तत्कालीन वित्तमंत्री अर्थातच मनमोहन सिंग यांचं. नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 26 डिसेंबर 2024 रोजी देशाच्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं. 10 वर्षाचा पंतप्रधान पदाचा कालावधी लाभलेले देशाचे माजी पंतप्रधान म्हणजेच मनमोहन सिंग यांचा हा प्रदीर्घ कालावधी हा आपण अभ्यासला पाहिजे, कारण त्यांच्यानुसारच जे आपण 1991ला 92ला एक LPG धोरण स्वीकारलं, त्यालाच आपण उखाजा धोरण म्हणतो. ते धोरण ज्या धोरणानुसार आपण संपूर्ण पिढी, आता ही 90तली पिढी, त्या 90च्या नंतरची पिढी या त्यांच्या धोरणाची सगळी काही फळं चाकत आहेत. या अनुषंगाने आपले कर्तव्य बनेल किंवा त्यांच्या प्रती असलेली एक कृतज्ञता बनेल की आपण त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या संबंधित असलेले काही तथ्य जाणून आपल्याला घेणं आवश्यक ठरणार आहे या ठिकाणी. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूया मनमोहन पर्व, अर्थातच 1932 ते 2024 पर्यंतचं. सुरुवात करूया त्यांच्या प्रारंभिक जीवनापासून. मनमोहन सिंग यांचा जन्म होतो 26 सप्टेंबर 1932 साली, अर्थातच 26 डिसेंबर 2024 रोजी त्यांचं निधन होतं. 26लाच त्यांचा जन्म होतो, 26 सप्टेंबर 1932 साली, आणि त्यांचा जन्म होतो पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतामध्ये, तत्कालीन हिंदुस्थान नंतर झालेला जो पाकिस्तान, त्यांचा जन्म हा पाकिस्तानामध्ये सध्याच्या होतोय. आणि त्यांचं गाव असतं त्याच्यामध्ये गाह या ठिकाणी त्यांचा जन्म होतो. त्यांच्या वडिलांचं नाव आहे गुरमुख सिंग कोहली आणि आईंचं नाव आहे अमृता कौर. त्यानंतर लहान असतानाच त्यांच्या आईंचं सुद्धा निधन होतं. अगदी बालपणात आईंचं निधन झाल्या कारणाने त्यांच्या आजी त्यांचं संगोपन करतात. त्यांच्या आजीचं नाव जमना देवी, या त्यांचं संगोपन करतात. जो देशाचा नंतर पंतप्रधान बनतो असा व्यक्ती मनमोहन सिंग, त्यांच्या आजी त्यांचं संगोपन करत असतात. भारताच्या फाळणीनंतर त्यांचं कुटुंब हे संपूर्ण भारतामध्ये येतं आणि भारताच्या पंजाब भागामध्ये हल्दानी या ठिकाणी असतं. भारतामध्ये हल्दानी या ठिकाणी ते स्थायिक होतात आणि त्यानंतर त्यांची विवाह होतो 1958 साली. 58 साली त्यांचा विवाह होतो गुरुशरण सिंग यांच्याशी. गुरुशरण सिंग यांच्याशी त्यांचा विवाह होतो 1958 साली. असे डॉक्टर मनमोहन सिंग. त्यानंतर त्यांना 3 मुली होतात. त्यांच्यात प्रसिद्ध अशा इतिहासकार म्हणजेच उपिंदर सिंग, ज्यांचं पुस्तक फार प्रसिद्ध आहे उपिंदर सिंग, त्यामध्ये प्राचीन इतिहासाच्या संदर्भातलं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. अशा उपिंदर सिंग आणि त्यानंतर दमन सिंग आणि अमृत सिंग अशा त्यांच्या 3 मुली असतात. त्यानंतर हे त्यांचं प्रारंभिक जीवन किंवा त्यांचं वैवाहिक जीवन किंवा त्यांचं कौटुंबिक जीवन आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात बघूया, कारण देशाचे पंतप्रधान जे की अर्थतज्ञ या देशाला लाभलेत असे जबरदस्त आणि महत्त्वाचे अर्थतज्ञ, तेच म्हणजे मनमोहन सिंग यांचं आपण शिक्षण नक्कीच बघितलं पाहिजे, कारण त्या शिक्षणाचाच प्रभाव नंतर आपल्या अर्थव्यवस्थेवरती झालेला दिसून येतो किंवा ही अर्थव्यवस्था सुधारण्यामध्ये त्याच शिक्षणाचा उपयोग होतोय. म्हणून आपण त्यांचं शिक्षण पाहणं फार अगत्याचं ठरेल किंवा महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांचं शिक्षण होतं प्राथमिक शिक्षण अगदी पाकिस्तानमध्येच होतं आणि विशेष म्हणजे उर्दू भाषेमध्ये त्यांचं शिक्षण होतं. वयाच्या 10व्या वर्षापासून पर्यंत त्यांचं शिक्षण हे उर्दू भाषेमध्येच होतं. आपण जर बघाल तर संसदेच्या त्यांच्या जे काही भाषणं होतात तर त्या भाषणांमध्ये ते उर्दू कविता सुद्धा बोलतात, म्हणजे डिबेट्स ते करतात. सुषमा स्वराज आणि मनमोहन सिंग यांच्या डिबेट्स या अगदी उर्दूंच्या कवितांमध्ये होताना दिसतात, आपण बघू शकतो. तर या अनुषंगाने त्यांची उर्दू सुद्धा फारच सुंदर होती. उर्दूमध्ये ते लिखाण सुद्धा करत होते बघा. त्यामध्ये उच्च प्राथमिक शिक्षण जे आहे त्यांचं, म्हणजे अगदी प्राथमिक शिक्षणाच्या नंतरचं ते पेशावरमध्ये अगदी पाकिस्तानमध्येच होतं. त्यानंतर उच्च शिक्षण जेव्हा ते भारतामध्ये स्थलांतरित होतात त्याच्यानंतर ते अमृतसर या ठिकाणी त्यांचं शिक्षण होतं. उच्च शिक्षण 1948ला हिंदू कॉलेजमध्ये, पंजाब विद्यापीठ हिंदू कॉलेजमध्ये अमृतसर या ठिकाणी त्यांचं शिक्षण होतं. त्या ठिकाणी त्यांना नंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांचं होतं 1952 आणि 54 मध्ये होशियारपूर या ठिकाणी, होशियारपूर पंजाबमध्ये त्यांचं शिक्षण होतं, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण वगैरे. त्यानंतर ते
कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये जातात 1957 साली. इकॉनॉमिक ट्रायपोस या ठिकाणी ते पदवी त्यामध्ये मिळवतात. इकॉनॉमिक्स ट्रायपोस. आता इकॉनॉमिक्स ट्रायपोस म्हणजे असा एक तो पदवी आहे की ज्यामध्ये 3 वर्षांचा तो पदवीचा कालावधी आहे. 3 वर्ष इकॉनॉमिक्स मध्ये त्यांना ती पदविका मिळणार असते. अशी ती कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकतात 1957 साली. त्यानंतर कॅम्ब्रिज विद्यापीठानंतर ते कॅम्ब्रिज विद्यापीठातील शिक्षकांसोबत काही ते भेटत असतात. आता ते याच्यामध्ये 2005 साली एक मुलाखत घेण्यात आलेली होती. त्या मुलाखतीमध्ये ते त्यांच्या शिक्षकांबद्दल सांगतात बघा. तर त्यांचे गुरु सुद्धा फार जबरदस्त अर्थशास्त्रामधले गुरु त्यांचे कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये जे त्यांना लाभतात. एक म्हणजे महत्वाच्या जॉन रॉबिन्स ज्यांना म्हणतो आपण, या त्यांच्या गुरु आहेत जॉन रॉबिन्स. आणि दुसरे म्हणजे त्यामध्ये निकोलस कोल्डर प्रसिद्ध असे अर्थतज्ञ म्हणजेच निकोलस कोल्डर. या दोनही अर्थतज्ञांचा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विचारांवरती आणि त्यांच्या कार्यांवरती प्रभाव दिसून येतो किंवा त्यांचे अर्थव्यवस्थेच्या संकटांवरती तोडगा काढण्याचा त्यांचा जो काही त्यामध्ये कला जी आहे, त्यांचं स्किल जे आहे, तर ते अगदी या दोन त्यांच्या गुरूंच्या मुळे आलेलं असतं. अगदी 2005 ला ते सांगतात मुलाखतीमध्ये की त्यांच्यावरती या दोन त्यांच्या गुरूंचा प्रभाव आहे. त्या त्यांच्या जॉन रॉबिन्स जे आहेत, जॉन रॉबिन्स या समाजवादी विचाराचे आहेत. समाजवादी विचार त्या सांगतात. अगदी चीनच्या धोरणांच्या बद्दलची सुद्धा ते प्रशंसा करतात त्यांच्यासोबत. अगदी पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतःच्या त्या मुलाखतीमध्ये सांगतात की त्यांच्या ज्या गुरु आहेत जॉन रॉबिन्स या समाजवादी विचाराचा एक पुरस्कार करताना दिसतात. आणि त्यानंतर त्यांचे जे निकोलस कोल्डर नावाचे गुरु आहेत, हे गुरु त्या ठिकाणी भांडवलशाही सांगतात. भांडवलशाही कशा रीतीने समाजाचं कल्याण करू शकतं किंवा वेलफेअर स्टेट कशा पद्धतीने निर्माण करू शकतं असं निकोलस कोल्डर त्यांना पटवून देतात. तर अगदी समाजवादी विचारांच्या असलेल्या त्यामध्ये जॉन रॉबिन्स ह्या त्यांना समाजवादी विचारांनी कशा रीतीने आपण समाजाचं कल्याण करू शकतो किंवा वेलफेअर स्टेट निर्माण करू शकतो अशा दोन्ही टोकाच्या फिलॉसॉफीचं त्यांना अध्ययन करता आलं आणि इतक्या मोठ्या अर्थतज्ञांचं त्यांना एक मार्गदर्शन लाभलं. याचेच परिणाम आपल्याला नंतरच्या काळामध्ये देशाच्या वेलफेअर स्टेट बनवण्यामध्ये उपयोग होतो. म्हणजे इतकं जबरदस्त आपल्याला या ठिकाणी म्हणणार आहे. त्यानंतर ते जातात ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये 1960 साली. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये 1960 साली ते शिकण्यासाठी जातात आणि तिथे PhD ते मिळवतात. अर्थातच त्याला म्हणतात डी फिल म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. PhD आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ते सारखंच आहे. डी फिल आणि PhD याला सारख्याच अर्थाने बघितलं जातं. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये PhD ला त्या ठिकाणी म्हटलं जातं डी फिल असं म्हटलं जातं आणि बाकी कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये वगैरे त्याला PhD वगैरे असं म्हटलं जातं. असं या ठिकाणी आहे. 1960 ला ते डी फिल मिळवतात आणि त्यांचा प्रबंध ते सादर करतात. डी फिलचा फार सुंदर आणि जबरदस्त असा प्रकल्प, ज्या प्रबंधाच्या आधारे नंतर एक बुक सुद्धा प्रसिद्ध होतो, एक ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध होतो. त्या प्रबंधाचं नाव आपण बघितलं पाहिजे, भारताची निर्यात कामगिरी ही आहे 1951 ते 60च्या दरम्यानची. अगदी त्या दशकामधली 51 ते 60च्या दशकाच्या दरम्यानची निर्यात कामगिरी, तसंच निर्यात संभावना आणि धोरण परिणाम या संदर्भात ते आपला त्या ठिकाणी प्रबंध सादर करतात आणि यावरतीच याच आधारे एक ग्रंथ प्रकाशित होतो. त्या ग्रंथाचं या ठिकाणी नाव आहे इंडियाज एक्सपोर्ट ट्रेड्स अँड प्रॉस्पेक्टस फॉर सेल्फ सस्टेन्ड ग्रोथ. अशा प्रकारचा हा ग्रंथ निर्यातीला एक अध्ययन करणारा, देशाच्या निर्यातीचा अध्ययन करणारा असा हा ग्रंथ या ठिकाणी ते प्रसिद्ध करत असतात. असे आपल्याकडे देशाला लाभलेले पंतप्रधान मनमोहन सिंग. त्यांच्यानंतर बघूया आपण, त्यांच्याबद्दल आपल्याला बघण्या अगोदर आपल्याला काही टेस्ट सिरीज सुद्धा आपण बघूया. आपण त्यामध्ये नुकतीच आता जे काही आपली परीक्षा लांबलेली आहे पुढे, तर यामध्ये आपल्या नवीन अकॅडमीतर्फे टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च करण्यात आली आहे, जी 5 जानेवारी पासून टेस्ट सिरीज सुरू होत्या. 5 जानेवारी 2025 पासून ते अगदी 299 रुपयाला ऑनलाईन ऑफलाईन आपल्याला उपलब्ध आहे. ती ऑनलाईन ऑफलाईन हे अमरावती आणि पुण्यासाठी उपलब्ध आहे. जर यवतमाळ आणि खामगाव यांच्यासाठी जर त्यांना टेस्ट ऑफलाईन द्यायची असेल तर त्यासाठी ती टेस्ट असणार आहे 199 रुपयामध्ये उपलब्ध असेल. तरी सुरू होते बघा 5 जानेवारी पासून तर 26 जानेवारी 2025 पर्यंत ही टेस्ट सिरीज असेल. अगदी आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेसाठी याचा उपयोग होणार आहे. यामध्ये सर्व विषय सामान्य अध्यायांचे या ठिकाणी विषय असणार. ऑनलाईन यामध्ये 4 तासापर्यंतचं विश्लेषण सुद्धा दिलं जाणार आहे. वेळ असणार आहे 11 ते 12. जशा प्रकारे आयोग परीक्षा घेत असतं त्याच प्रकारे ऑफलाईन टेस्ट सिरीज या ठिकाणी घेतली जाते. सध्या विदर्भ आयएस अकॅडमीतर्फे 4 असे ऑफलाईन सेंटर्स, 4 ठिकाणी ऑफलाईन सेंटर्स आहेत. अमरावतीमध्ये, त्यानंतर अमरावतीचं ठिकाण सेंट
जोसेफ कॉलेज वगैरे, त्यानंतर खामगावला, त्यानंतर तुम्हाला पुण्याला सेंटर आहे आणि यासोबतच अर्थातच यवतमाळला सुद्धा सेंटर आहे. यवतमाळला आणि महिला महाविद्यालयामध्ये हे सेंटर उपलब्ध आहे. नक्की आपण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा परचेस करू शकता किंवा अकॅडमीला फोन करून सुद्धा आपण ऑनलाईन सुद्धा ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी आपण अकॅडमीला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. ही टेस्ट विश्लेषण देणारी काही टीम आहे आपल्याकडे. स्वतः सागर सर विषय घेणार आहेत, त्यानंतर पवन सर आहेत, ज्ञानेश्वरी मॅडम मॅथ्ससाठी सर आहेत. अशा काही आपल्याला टेस्टचे या ठिकाणी विश्लेषण पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पुढे बघूया डॉक्टर मनमोहन सिंग यांची करिअरची सुरुवात कशी झाली आहे, त्यामध्ये ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यांची करिअरची सुरुवात फारच महत्त्वाची. प्राध्यापक सुरुवातीला ते आहेत आणि 1965 पासून त्यांचं ते लेक्चरशिप सुरू करतात. 63 ते 65 पर्यंत ते प्राध्यापक असतात पंजाब विद्यापीठामध्ये. पंजाब विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक होतात. त्यानंतर ते 66 ते 69 पर्यंत अंगटाड जी आपली संस्था, युनायटेड नेशनची अंगटाड संस्था, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट नावाची संस्था, या संस्थेमध्ये ते काम सुद्धा करत असतात. तिथला सुद्धा त्यांना अनुभव आहे. 1969 मध्ये देशाच्या परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे सल्लागार सुद्धा असतात ते, कारण प्रबंधच ते परराष्ट्र एक्सपोर्ट वरती लिहित आहेत, म्हणजे याचा अर्थ परराष्ट्र मंत्रालयाचे सुद्धा ते सल्लागार आहेत. नियुक्ती त्यांची कोण करतात तर ललित नारायण मिश्रा, जे मंत्री असतात ललित नारायण मिश्रा, आणि ते त्यांची नियुक्ती करत असतात त्या ठिकाणी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार म्हणून. तर 1969 ते 71 या दरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक म्हणून सुद्धा ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कार्य करतात. या ठिकाणी ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कार्य करतात, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक. त्यानंतर 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे ते मुख्य आर्थिक सल्लागार बनतात. आता ते हळूहळू जाताना दिसतात आपल्याला की अर्थ मंत्रालयाकडे. अर्थ मंत्रालयाचा संबंध त्यांचा येतो 1972 मध्ये. 1972 ला ते अर्थ मंत्रालयाचे सल्लागार बनतात आणि त्यानंतर 1976 ला अर्थ मंत्रालयात सचिव सुद्धा होतात. अर्थ मंत्रालयामध्ये सचिव सुद्धा होतात 1976 साली. त्यानंतर 1980 ते 82 या कालावधीमध्ये ते नियोजन आयोगाचे सदस्य असतात. सुरुवातीला ते सदस्य असतात 1980 ते 82 च्या कालावधीमध्ये. नंतर त्यांची नियुक्ती 1982 ते 85 या कालावधीमध्ये भारताचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती होते. त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री असतात भारताचे माजी राष्ट्रपती म्हणजेच अर्थात प्रणव मुखर्जी हे त्यांची नियुक्ती करतात या ठिकाणी देशाच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदी. 1982 ते 85 या कालावधीपर्यंत ते देशात आरबीआयचे गव्हर्नर सुद्धा असतात. त्यानंतर 85 ते 87 या कालावधीमध्ये ते नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष असतात ते 1985 ते 87 या कालावधीमध्ये. त्यानंतर नियोजन आयोगातील त्यांचा कार्याचा नंतर आपल्याला दिसून येतं 1987 ते 90 पर्यंत ते दक्षिण आयोगाचे सरचिटणीस सुद्धा असतात. एक दक्षिण कमिशन सुद्धा असतो आपल्याकडे, जो रिजनल कमिशन आहे, तो युनायटेड नेशन मध्ये सुद्धा त्याचा सहभाग असतो. अशा काही आयोगाचे ते सुद्धा सरचिटणीस त्या ठिकाणी होत असतात. आंतरराष्ट्रीय संस्थांचे सुद्धा ते पद भूषवताना या ठिकाणी दिसतात. 1990 मध्ये चंद्रशेखर यांनी त्यांना देशाच्या आर्थिक सल्लागार पदी सुद्धा त्यांची नियुक्ती करतात. जेव्हा पंतप्रधान चंद्रशेखर हे सत्तेमध्ये येतात आणि पंतप्रधान बनतात, त्यावेळी मनमोहन सिंग यांची नियुक्ती ते देशाच्या आर्थिक घडामोडीचे सल्लागार, पंतप्रधानांच्या आर्थिक घडामोडींचे सल्लागार या पदी नियुक्ती करतात. कारण त्यांना आता अर्थ या क्षेत्राकडेच ते जाताना दिसतात आपल्याला. मग हेच त्यांचं कार्य बघून पुढे चालून आपल्याला दिसतं. मार्च 1991 मध्ये ते नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष सुद्धा बनतात मार्च 1991 मध्ये. आणि आता खरी वेळ येते त्यांची आता देशाच्या वित्त मंत्री बनण्याची. आता ते देशाचे वित्त मंत्री बनतात. त्यांची राजकीय कारकीर्द सुरू होते. आता यामध्ये अर्थमंत्री जून 1991 मध्ये ते अर्थमंत्री बनतात. ते तर अगदी हे सुद्धा ते अगदी म्हणतात की त्यांच्यावरती बराचसा आरोप होतो की ऍक्सिडेंटली पंतप्रधान झालेत. अगदी ते स्वतः म्हणतात की मी वित्त मंत्री सुद्धा 1991 ला ऍक्सिडेंटलीच झालो. आणि तसंच होतं की अगदी ते सांगतात, किस्सा सांगतात 2005 साली वगैरे त्यांच्या मुलाखतीमध्ये, की देशाचे पंतप्रधान जेव्हा आपले PV नरसिंहराव होतात, PV नरसिंहराव हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या प्रधान सचिवांना ते मनमोहन सिंगांकडे पाठवतात. मनमोहन सिंगांकडे ते जातात आणि अगदी मनमोहन सिंग त्याला हलक्यात घेतं की बाबा नाही असं कसं होऊ शकतं, की ते त्यांचं प्रधान म्हणतात की बाबा देशाचे जे पंतप्रधान आहे PV नरसिंहराव यांना आता तुम्हाला वित्तमंत्री बनवायचं आहे, कारण देशाची अर्थव्यवस्था ही फार डबघाईस झालेली आहे आणि त्यांना वित्तमंत्री बनवायचं आहे. तर अशा वेळी तुम्हाला त्यांची निवड
तुमची निवड त्यांनी केलेली असं ते सांगतात। अशा वेळी मनमोहन सिंगांना अगदी हास्यास्पद वाटतं आणि ते हलक्यात घेतात, एकदम हलक्यात घेऊन नंतर परत दुसऱ्या दिवशी ते पंतप्रधान जे आहेत तर ते परत त्यांच्याकडे जातात आणि त्यांना परत म्हणतात की तुम्हाला रागाने ते बोलतात की तुम्हाला लवकर कपडे घालायचे आणि शपथ घ्यायची आहे या वित्तमंत्री पदाची किंवा अर्थमंत्री पदाची। तर ते नंतर खरंच शपथ घेतात आणि ते देशाचे अर्थमंत्री बनतात जून 1991 साली। आणि ही परिस्थिती फार बिकट असते या काळातली, कारण चंद्रशेखर यांनी ही देशाची जी अर्थव्यवस्था ही सुरळीत चालण्यासाठी थोडं मदत होण्यासाठी देशाचं सोनं सुद्धा IMF कडे आपण नेऊन ठेवलेलं असतं। अशा वेळी आता ही 1991 ची देशाची आर्थिक स्थिती काय आहे, कोणत्या कालावधीमध्ये ते कोणत्या स्थितीमध्ये देशाचे अर्थमंत्री होत आहेत हे सुद्धा फार महत्व आहे आणि फार चॅलेंजिंग असा तो एक काळ होता। भारताची वित्तीय तूट ज्यामध्ये 8.5% ती वित्तीय तूट होती, यामध्ये फिस्कल डेफिसिट आपली 5.8 पर्यंत होती GDPच्या। त्यानंतर करंट अकाउंट डेफिसिट कॅड वरती सुद्धा आपल्याला कारणच त्यामागे की आपण एक्सपोर्टच आपला कमी होत होता, या कारण कॅड वाढणं साहजिकच होतं, करंट अकाउंट डेफिसिट हे वाढणं साहजिक होतं। याच्यामध्ये 3.5% इतकी भारताची करंट अकाउंट डेफिसिट झालेली होती। परकीय गंगाजळी सुद्धा आपल्याकडे $1 बिलियन एवढीच होती, जे की फक्त 2च आठवडे त्या ठिकाणी पुरेशी होती आयात करण्यासाठी, कारण देशामध्ये प्रोडक्शन कमी म्हणण्यापेक्षा इम्पोर्ट मोठा करावा लागायचा, एक्सपोर्ट पेक्षा आपला इम्पोर्टच खूप जास्त व्हायचा, पेट्रोल आणावं लागायचं, या कारणाने पेट्रोलचे प्राइजेस सुद्धा हाईक होतात ते आपल्याला माहिती आहे। त्या ठिकाणी आर्थिक स्थिती डबघाईस आलेली, अशा वेळी आपल्याला IMF कडे जावं लागतंय। IMF कडून आपल्याला बऱ्याचशा काही तरतूद करून घ्यावी लागते, ऑलरेडी देशावर कर्ज खूप सारं। अशा वेळी IMF वर्ल्ड बँक वगैरे कोणीही मदत करायला तयार नाही, कोणताही देश मदत करायला तयार नाही, त्यामध्ये अमेरिका सुद्धा मदत करायला तयार नाही, कारण आपली अर्थव्यवस्था ही बंदिस्त अर्थव्यवस्था आहे। बंदिस्त अर्थव्यवस्था असल्या कारणाने कोणीही मदत करायला तयार नाही। अशा वेळी IMF म्हणते तुमची अर्थव्यवस्था खोलावी लागेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो। अशा वेळी मनमोहन सिंग हे फार चॅलेंज त्यांच्या पुढे येतं। यावेळी ते देशातल्या जे काही पक्षांतर्गत लोक असतील त्यांना सुद्धा आणि पंतप्रधानांना त्यासोबतच विरोधी पक्षांना या सगळ्यांना ते समजावून पटवून देतात की आपली अर्थव्यवस्था ही आता खोलावी लागेल, आता आपल्याला खुली अर्थव्यवस्था बनवावी लागेल। हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी चॅलेंज स्वीकारलं आणि यामध्ये ती अर्थव्यवस्था त्यांनी खोलून दाखवली आणि LPG धोरण हे राबवून दाखवलं। तोच दिवस आहे ज्या दिवशी ते म्हणतात 24 जुलै 1991 रोजी त्या अर्थसंकल्प मांडत असताना की आता खरी ती वेळ आलेली आहे, कारण यापूर्वी बऱ्याच वर्षापर्यंत असं काही व्हायला पाहिजे होतं। 1991च्या पूर्वीच होणं आवश्यक होतं देशाचे LPG धोरण किंवा खुली अर्थव्यवस्था, पण ती झाली नाही, ज्याची फळं जी आपण आज चाखतो आहोत। आज जे आपल्याला कदाचित तुम्ही आणि मी जे काही बोलू शकतो, जे काही व्हिडिओ किंवा डिजिटल स्क्रीन, जे काही आपल्याकडे बाईक्स असतील, जे काही आपल्याकडे बिल्डिंग्स असतील, टेक्नॉलॉजी असेल, त्यामागे सर्व भूमिका ही आज LPG धोरणाची आहे, हे सुद्धा नाकारता येणार नाही। इतकं जबरदस्त कार्य देशाचे तत्कालीन वित्तमंत्री आणि आता त्यानंतर झालेले देशाचे माजी पंतप्रधान हे करून जातात। तर यामध्ये राज्यसभेचे ते सदस्य होतात 1991 साली, विरोधी पक्षनेता सुद्धा असतात आणि याच्यामध्ये 1995 त्याच्यानंतर ते विरोधी पक्षनेता सुद्धा बनतात 98 मध्ये वगैरे। 98 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार येतं त्यावेळी 99 साली वगैरे, नंतर 1995, 2001, 2007, 2013 या कालावधीमध्ये ते आसाम मधूनच राज्यसभेवरती निवडून जात असतात, राज्यसभेचे सदस्य बनत असतात आसाम मधून। आसाम हे महत्त्वाचं आहे, आसाम विधानसभा मधून ते बनत असतात, तिथले सदस्य त्यांना वोटिंग करतात। राज्यसभा विरोधी पक्षनेते बनतात ते 1998 ते 2004 या कालावधीमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार असतं। त्यानंतर लोकसभा निवडणूक 1999 ला ते पराभूत होतात, दक्षिण दिल्ली मधून ते उभे राहतात, लोकसभेमध्ये ते कधीही निवडून आलेले नाहीत, ते राज्यसभेचेच सदस्य राहिलेले आहेत। चांगल्या लोकांना लोक निवडून येऊ देत नाही, हे एक त्यामधलं सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणता येईल आपल्याला। त्यानंतर त्यांच्या संदर्भात आपल्याला पाहता येईल की पंतप्रधान पद त्यांचं काय होतं, ते पंतप्रधान पद त्यांचं फार महत्त्वाचं होतं। 2000 दुसरा टर्म पेक्षा सर्वात महत्त्वाचा त्यांचा टर्म म्हणजे पहिला टर्म, जो 2004 ते 2009 पर्यंतचा जो टर्म होता त्यांचा, तो फार महत्त्वाचा टर्म होता, ज्यामध्ये फारच असे महत्त्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतले आहेत देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्यासाठीचे। त्यांची शपथविधी होतो 22 मे 2004 रोजी। हे त्यावेळेचे आपले राष्ट्रपती म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम आणि यामध्ये
तज्ज्ञ आपल्याला दिसून येतात देशासाठी महत्त्वाचे लाभलेले, आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी. यावेळी सुद्धा असं म्हटलं जातं की मनमोहन सिंग हे ऍक्सिडेंटली पंतप्रधान झालेत. डॉक्टर संजय बारू यांचं पुस्तक, जे की त्यांचे स्वतःचे एक सल्लागार होते, त्यांचं स्वतःचं पुस्तक येतं की पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ऍक्सिडेंटली पंतप्रधान बनवलं जातं. तर हे अगदी चुकीचं म्हणावं लागेल, कारण त्यांना ऍक्सिडेंटली म्हणण्यापेक्षा त्यांचं कर्तव्य तितकं होतं, त्यांची विद्वत्ता त्यांची तितकी होती. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था वृद्धी दर जो आहे तो यांच्या कालावधीमध्ये 8 ते 9% जाऊन पोहोचला होता. एकदम पीक स्थितीमध्ये आपण त्यावेळी होतो असं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर 2007 मध्ये आपण 9% म्हणजे इतका जीडीपी रेट आपला वाढलेला होता, ग्रोथ रेट वाढलेला होता, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे. जो आता आपण प्रयत्न करतो की डबल डिजिट आपला ग्रोथ रेट असायला पाहिजे, तो आता अजूनही होऊ शकत नाही, जो 9% त्यांच्या कालावधीमध्ये गेलेला होता. त्यानंतर जगात ही देशाची जगाची दुसऱ्या क्रमांकाची फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी होती. चायनाच्या नंतर, चीनच्या नंतर दुसरी अशी अर्थव्यवस्था आपली होती. त्यानंतर 2005 साली त्यामध्ये महत्त्वाचा असा कायदा बनवला, तो म्हणजे रोजगार हमी कायदा, ज्यामध्ये भारतीय संविधानाच्या नुसार आपल्याला जे काही रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची सर्वांना, असा एक अंमलबजावणी करताना आपल्याला दिसून येतो. तो कायदा म्हणजे 2005चा रोजगार हमी कायदा. इथे आपण सर्वांना रोजगार देणार याची सरकारतर्फे हमी दिली जाते, मनरेगा, ज्यामध्ये त्यानंतर शेतकरी कर्जमाफी सुद्धा त्यांच्या कालावधीमध्ये केली जाते, ज्यानंतर फारच क्वचितच असं काही पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या त्यामध्ये शेतकऱ्यांची प्रो अशी भूमिका आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळते, त्यानंतर मिळत नाहीये. क्रांती करण्याचे त्याच्यामध्ये विक्री कराच्या ऐवजी त्यांनी त्या ठिकाणी मूल्यवर्धित कराची सुद्धा सुरुवात केलेली आहे. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, हा सेल्स टॅक्सच्या ऐवजी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स सुद्धा सुरू झाला, म्हणजेच व्हॅटची सुरुवात सुद्धा त्यांच्याच कालावधीमध्ये झालेली आहे. कराची सुधारणा म्हणजे कर संरचना, आपण तेच की 1992 नंतर कर संरचनेवरती खूप जास्त एक फोकस करतोय, जे की टॅक्स टेरर होता पूर्वी. समाजवादी धोरण जेव्हा आपण राबवायचो 1992च्या पूर्वी, तेव्हा टॅक्स टेरर असायचा, आतंकवाद म्हटलं जातं त्याला टॅक्सच्या संदर्भात. तसा आता निर्माण होतो की काय, अशी काही स्थिती सुद्धा आहे, जीएसटीच्या माध्यमातून असो काही इतरही माध्यमातून असो, तर हे आता होता कामा नये असं काही टॅक्स त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. एलपीजीचं धोरणच ते आहे, लिबरलायझेशन, की आपल्याला टॅक्स कमी करायचे आहेत असं काही, आणि त्यामध्ये सरकारचा रेव्हेन्यू सुद्धा वाढवायचा आहे, हे पारदर्शकता सुद्धा निर्माण करायचे, हे सुद्धा महत्त्वाचं असेल. व्हॅट त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं एक पाऊल होतं. 2008 साली महागाईच्या समस्येवर सुद्धा त्यांनी खूप महत्त्वाची त्या ठिकाणी मात मिळवली आहे, कारण जगामध्ये अमेरिकेमध्ये मंदी आलेली होती, आणि मंदीच्या काळामध्ये जर आपण अगोदरच एलपीजी अंतर्गत ग्लोबलायझेशन केलेलं होतं, आणि जगामध्ये जे काही असं म्हटलं जायचं की अमेरिकेला जर सर्दी झाली तर भारताला खोकला येते, असं काही व्हायचं, तर तसं काही भारताला झालं नाही. भारतावरती कोणतीही अडचण आली नाही, कारण देशाचं जे वित्त खातं होतं, जे वित्त व्यवस्थापन होतं, ते जबरदस्त मनमोहन सिंग यांच्या मार्फत झालेलं दिसून येतं. त्यामध्ये त्यांची वित्त मंत्री असलेले म्हणजे पी चिदंबरम यांची सुद्धा फार जबरदस्त अशी भूमिका त्यांच्या या कालावधीमध्ये दिसून येते. त्यानंतर त्यांचं आरोग्य आणि सेवा शिक्षणासंदर्भातलं काय कार्य आहे ते सुद्धा पाहणं आवश्यक ठरेल. 12 एप्रिल 2005 साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान NHRM हे मिशन सुद्धा आपण सुरू केलं त्याच्यामध्ये. त्यानंतर 2006 साली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टडीज एम्स ची स्थापना केली बघा, त्याच्यामध्ये त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT आपण सुरू केलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे सुद्धा आपण वाढवलेत. यांच्यामध्ये आपण एकूण या ज्या 2-3 संस्था आहेत, एम्स, IIT आणि IIMs, या संस्थांमध्ये ओबीसीजला 27% रिझर्व्ह ठेवण्यात आल्या जागा, म्हणजे हे सुद्धा असा धाडशी आणि महत्त्वाचा निर्णय त्यांनी यामध्ये घेतला आहे. 2 जुलै 2009 रोजी शिक्षण हक्क कायदा RTE सुद्धा तो आणला, जो की अत्यंत महत्त्वाचा होता, जो आज आपण ती विद्यार्थी त्याचं आज आपल्याकडे ह्युमन कॅपिटल तयार होते आहे किंवा मानव संसाधन आपल्याकडे तयार होत आहे, ते याच अनुषंगाने की सर्वांना आपल्याला शिक्षण हे युनिव्हर्सल आपल्याला बनवायचं होतं, वैश्विक शिक्षण बनवायचं होतं. या अनुषंगाने हा शिक्षणाचा कायदाच करण्यात आला की कोणालाही आता प्राथमिक शिक्षणासाठी 1 रुपया सुद्धा खर्च करण्याची गरज राहणार नाही. यासाठी हा 2 जुलै 2009 साली लागू झालेला शिक्षण हक्क कायदा RTE ऍक्ट, राईट टू एज्युकेशन ऍक्ट. त्यानंतर आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, ओरिसा, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा IIT सुरू करण्यात आलं. या 8 राज्यांमध्ये IIT संस्था नव्याने सुरू करण्यात आल्या, आणि तिथे सुद्धा रिझर्वेशन्स आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सर्व शिक्षा अभियान कार्यक्रम त्यांनी सुरू केला. सर्व शिक्षण त्यामध्ये सर्वांना आपल्याला शिक्षण युनिव्हर्सल करायचं होतं. या अनुषंगाने आपल्याला साक्षरता वाढवायची होती, साक्षरता वाढलेली दिसून येते. 1 एप्रिल 2010 साली आपण शिक्षण हक्क कायदा हा इकडे लागू केलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण, हा कायदा लागू करण्यात आला, त्यानंतर पुढे बघूया.
बोर्ड हँग झाला बहुतेक आपला. ओके, ओके, पुढे जाऊया. सुरक्षेच्या संदर्भात ते सांगतायत. सुरक्षेच्या संदर्भात काय त्यांच्यात काय कार्य आहे, त्याच्यामध्ये उपा कायदा ज्याला आपण म्हणतो की बेकायदेशीर क्रियाकला प्रतिबंध कायदा, या संदर्भात सुरक्षेच्या संदर्भात 2008 जे एक दहशतवादी हल्ला झाला, या अनुषंगानं देशामध्ये एक राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ची सुद्धा स्थापना आपण केली. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची सुद्धा स्थापना केली 2008 साली. फेब्रुवारी 2009 मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची सुद्धा स्थापना केली, ज्याला आपण आज आधार कार्ड ज्यानुसार केलं जातं ते आधार कार्डचं सुद्धा सुरुवात ही 2009 साली झाली आहे. या स्थापनेच्या सोबत यामध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि त्याचे प्रणेते जे आहेत ते आपल्याला दिसून येतात, नंदन निलेकिनी, जे इन्फोसिसचे सहसंस्थापक होते. त्यानंतर महत्त्वाचे कायदे त्यांच्या काळात आलेले आपल्याला माहिती आहे की रोजगार हमी योजना, माहितीचा कायदा 2005, त्यानंतर 27 सप्टेंबर 2013 आलेला न्याय नुकसान भरपाई, जमीन अधिग्रहणाच्या संदर्भातला जो कायदा होता तो सुद्धा कायदा करण्यात आला. कारण विकासाच्या संदर्भात बरेचसे अडचणी येत होत्या. जर जमीन अधिग्रहण करायचं आहे तर त्याचा प्रॉपर मोबदला मिळायचा नाही, तर या अनुषंगानं प्रॉपर मोबदला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना किंवा इतर कोणत्याही संपत्ती धारकांना प्रॉपर मोबदला देण्यासाठी एक आपल्याला हा 2005 कायदा करावा लागला, ज्याचे आज आपल्याला पडसाद पाहायला भेटतात चांगले किंवा सकारात्मक. त्यामध्ये याऐवजी एक कायदा जो होता 1894 भूसंपादन कायदा, जो ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये तयार करण्यात आला होता, त्या कायद्याची जागा या कायद्याने घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला दिसून येतं नुकसान भरपाई, जमीन संपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा 2013 हा कायदा या ठिकाणी तयार झालेला दिसून येतो 27 सप्टेंबर 2013ला. त्यानंतर 4 ऑगस्ट 2009 रोजी बालकांचा मोफत शिक्षण सक्तीचा कायदा आपण सुद्धा त्याच्यामध्ये हक्क कायदा आणलेला आहे, म्हणजे शिक्षण सगळ्यांना आता मोफत आपण करतो आहे. त्यानंतर परराष्ट्र धोरण सुद्धा खूप महत्त्वाचं. परराष्ट्र धोरणामध्ये तर फार जबरदस्त कामगिरी मनमोहन सिंग यांची आहे. त्याच्यामध्ये शांतता, पाकिस्तानसोबत शांतता प्रक्रिया सुरू ठेवली, जी की सुरुवातीलाच नरसिंह राव ज्यावेळी होते त्यावेळी पंतप्रधान असताना, इतर नंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आले. अटल बिहारी वाजपेयींच्या काळानंतर अगदी मनमोहन सिंग यांनी सुद्धा पाकिस्तान सोबतची सकारात्मकच बोलणी चालू ठेवलेली होती. कारण ही सकारात्मक बोलणी असणं फार गरजेचं होतं, कारण युद्ध जर झालीत तर आपण मागे जातो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. चीन सोबत चांगला सीमावाद सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला आणि याचा परिणाम सुद्धा छान झाला. परिणाम आपल्याला काही जो आपले खिंडी आहेत त्या सुद्धा सोडण्यात आल्या. याच्यामध्ये नोव्हेंबर 2006 साली चीन सोबत राष्ट्राध्यक्ष जे हु जिनताओ आहे हे सुद्धा यांनी सुद्धा भारताला भेट दिलेली आहे. आणि जानेवारी 2008 मध्ये मनमोहन सिंग यांनी सुद्धा बीजिंगला सुद्धा भेट दिलेली आहे. आणि याचा परिणाम काय झाला, 4 दशकाहून अधिक काळापर्यंत, म्हणजे जे काही आपला भारत चीनचे युद्ध झालं होतं तेव्हापासून आपली एक खिंड बंद होती, ती आता 2006 मध्ये नथुला खिंड सुरू करण्यात आलेली पुन्हा. त्यानंतर भारत चीन करार सुद्धा करण्यात आला आणि याच्यामध्ये शहरांच्या जोड्या म्हणून नुसार विकास करण्यात आला. बघा, दिल्लीची बीजिंग एक याच्यामध्ये विकास करण्यात आला, करार झाला तो. कोलकाता कुनमिंग, त्यानंतर बेंगलोर चेंगडू अशा प्रकारे शहरांची एक भगिनी शहर म्हणून त्याला ओळखलं गेलं आणि या माध्यमातून चीन मार्फत सुद्धा एक विकास आपल्याला पाहायला मिळतो. 2010 साली चायना आणि भारताचा दुसरा सर्वात मोठा भागीदार बनला. बघा, भारताचा सर्वात मोठा भागीदार, व्यापार भागीदार हा चीन बनलेला होता. अफगाणिस्तान सोबत सुद्धा आपले चांगले संबंध प्रस्थापित झालेले होते. अमेरिकेसोबत तर आपल्याला जबरदस्त पाहायला भेटले, कारण अणुकरार आपण जो 2008 झालेला आहे. बराक ओबामा त्याही अगोदर आपल्या इथे आलेले, म्हणजे जॉर्ज डब्ल्यू बुश ज्यांनी परवानगी दिली अणुकरारासाठी, त्याचे परिणाम आपल्याला पाहायला भेटतात. भारत अमेरिका अणुकरार वाटाघाटी आपल्याला पाहायला भेटतात. 2005 साली युनायटेड स्टेट्स मध्ये बरेचसे आपण सकारात्मक निर्णय दिले मनमोहन सिंग यांनी. आणि मार्च 2006 मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश हे भारतात येतात आणि अणुकराराच्या संदर्भात चर्चा केली जाते. जॉर्ज डब्ल्यू बुश. त्यानंतर परिणाम होतात, भारत अमेरिका अणुइंधन आणि तंत्रज्ञान यांचा प्रवेश मिळणार आहे किंवा आपल्याला ते मिळणार आहे. कारण या अगोदर आपण जे काही अणुस्फोट केले होते त्यामुळे बंदी सुद्धा आणण्यात आलेली होती. या अनुषंगाने आपल्याला आता सहकार्य मिळणार होतं अमेरिकेकडून. भारत आणि US अणुकरारावर स्वाक्षरी झालेली बघा 10 ऑक्टोबर 2008 साली. त्यानंतर नोव्हेंबर 2009 साली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द सुद्धा आपल्याला व्हाईट हाऊसला त्यांनी पहिली अधिकृत भेट दिलेली आहे यामध्ये. त्यानंतर इराण पाकिस्तान भारत गॅस लाईन आहे बघा, तापी गॅस लाईन त्याला म्हणतो आपण, ते सुद्धा याच्यामध्ये वाटाघाटी केलेल्या आहेत. भारत आणि रशिया यांच्यासोबत सुद्धा बरेचसे करार आपण या ठिकाणी मनमोहन सिंग यांनी केलेले होते. अशा प्रकारे टेस्ट सिरीज आपण बघू शकता, जी की पुणे अमरावती या ठिकाणी सुद्धा आहे आणि यवतमाळ या ठिकाणी सुद्धा आणि खामगाव या ठिकाणी सुद्धा ती टेस्ट सिरीज आहे. खामगावचा ऍड्रेस आहे बघा GS कॉलेज खामगाव, त्यांनी लोकमान्य बापूजी महिला आणि हे आपल्याला यवतमाळचं सेंटर आहे आणि अमरावतीचं सेंटर सेंट जोसेफ कॉलेज. त्यानंतर पुढे
थांबूया या ठिकाणी आपण. देशाचं असं महत्त्वाचं नेतृत्व ज्यांचं नुकतंच निधन झालं यांच्याबद्दल आपल्याला विनम्र अभिवादन. असे डॉक्टर मनमोहन सिंग यांना देशातर्फे एक इतक्या मोठ्या त्यांच्या कार्याबद्दल नक्कीच त्यांना देशाने भारतरत्न पुरस्कार नक्कीच द्यायला हवा आणि त्यांचं हे कार्य कायम आपल्या स्मरणात राहील, कारण आपण त्यांनी केलेल्या निर्णयांच्यामुळे आज ही सकारात्मक फळं चाखतो. या अनुषंगानं या ठिकाणी थांबूया मित्रांनो. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.